आले तुफान किती जिद्दना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली अरे बोला आज मला वाकून सलाम करी या मातीला. तर तुमचं आमच्या गावठी स्टुडिओ मध्ये स्वागत आहे. आज आमच्या सोबत आज आपल्याकडे लाडका भाऊ योजनेचे लाभार्थी आलेले आहेत. त्यांनी आजच फॉर्म भरला. त्यांचं नाव बंडू भाऊ उर्फ बंड्या बेरोजगार. आजच सरकारने ती योजना काढली. आजच भाऊने फॉर्म भरला आणि ते यशस्वी झालेलं आहे. यशस्वी रीतीने पार पाडला. काँग्रेस ओके धन्यवाद. आता मागं पण तुम्ही आता मी सरकार तुम्ही माझा केला तेव्हा येत होता आपण तेव्हा मी खूप भीड होती बाहेर. लय गर्दी होती. नाही ती भीडला माझं मला बसायचं. तुम्ही आता माझा एक सत्कार केलं त्याच्याबद्दल तुमची धन्यवाद. आणि जी बाहेर जी पब्लिक होती ती आतमध्ये येऊ नाही शकली काही कारणामुळे ती आमची सिक्युरिटी हा ते सिक्युरिटीमुळे ती आतमध्ये येऊ नाही शकली. त्याच्यामुळे त्यांची बी मनापासून आभार. त्यांना माझं मनापासून आभार. बरं भाऊ तुम्हाला कसं वाटतं तुम्हाला योजनेचा लाभ नाही योजना ही एकदम चांगली योजना आहे. कारण की माझे आजे पणजे यांच्यापासून आम्ही बेरोजगार होतो. कधी आम्हाला मुख्यमंत्र्यांनी कोणती सवलत दिली नाही. आणि दुसरी गोष्ट आम्ही हातावरची माणसं आम्ही करावं तरी काय. रोज आम्ही याच्याकडे कामाला जाय त्याच्याकडे कामाला जाय. दोन पॅक मारायची झोपायची. सत्रीवर आमची जिंदगी होती. भिंगरीवर आमची जिंदगी. पण शेवट मुख्यमंत्र्यांना त्यांचं काम निपटलं आणि आम्हाला आज बेरोजगार पासून मुक्त केलं. याच्याबद्दल मी मुख्यमंत्र्याचे धन्यवाद करतो. धन्यवाद मुख्यमंत्री साहेब. आज त्यांनी भिंगरी सोडली खंबा आणला. मग त्याच्यामुळे आता तुमचे सगळ्यांचे धन्यवाद करतो मी. पहिले ते भिंगरी प्यायचे आता ते बिअर घेऊ शकतात. ते सगळ्यात महागाडी दारू घेऊ शकतात. आणि माझे मोबाईलचे हप्ते बाकी भाऊ. मोबाईलचे हप्ते पण खरी परिस्थिती सांगतो. माझे मोबाईलचे हप्ते बाकी ते भरायला 2 हप्ते थकलेले. 2 हप्त्याला डिओ लागलेला आहे. आज कोण भरीन ते? भरीन कोण? डिओ नाही भाऊ डिओ राहतो. हा शिंदे साहेबांनी गरिबांना वर काढलं. गरिबांना वर काढलं. माझ्यासारखे गरीब माझ्यासारखे आज बेरोजगार लोक तुम्ही सत्कार करू राहिले. तरुण बेरोजगार आज सत्कार करू राहिले तुम्ही. तुमच्यामध्ये मी बसेल तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेते. मला ही भाग्याची गोष्ट आहे भावांनो. मला एक सांगा बाहेर तुम्हाला पब्लिकने एवढं प्रेम दिलं तुम्हाला कसं वाटलं? नाही एकदम बरोबर वाटलं. आणि ते तुमचं बी प्रेम आमच्या सोबत आहे. तुमच्या स्टुडिओमध्ये आमचं स्वागत केल्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा धन्यवाद. तुम्ही एकदम भारी काम केलं. आणि आज आम्ही काम भारीच करतो. तुमच्या बेरोजगार नाही. आमच्यावानी बेरोजगार ही भाव ही मोठी गोष्ट आहे. आमच्यावानी बेरोजगार नका बेरोजगार होऊ नका. शिका सौरा. मी काय म्हणतो शिका सौरा पुढच्या तरुण पिढीना आणि मुख्यमंत्रीच्या योजनेचा लाभ उठवा. लाभ घ्या. मुख्यमंत्री योजनेत लाभ घ्या. यांनी घातला ना तसं लाभ नाही काय होतं जेवण 12वी पास 6,000 महिन्याला घ्या. 6,000 महिन्याला घ्या. वाटलं तर ग्रॅज्युएशन कम्प्लीट करा 10,000 रुपये घ्या. मला ग्रॅज्युएशन जमलं नाही कारण की थोडंसं आर्थिक अडचण आले. मी थोडं भिंगरीच्या मागे गेलो काही फोन घेतला त्याच्यामुळे आर्थिक अडचण आले माझ्या मागं. भिंगरीचं नादले बीकॉम करा 15,000 घ्या. पीजी करा 20,000 घ्या. हे सगळे मुद्दे आहे ना. आणि प्लस पॉईंट काय झालेले फॉर्म भरताना कुठलीही मला अडचण आलेली नाही. तुम्हाला उचलून मागे फेकलं ती गोष्ट वेगळी. ती गोष्ट काढू नका भावांनो. आपण आता सध्या लाईव्ह त्याच्यामुळे ती गोष्ट काढू नका. आणि तुम्हाला एक फोन केला मी तिथं ते फॉर्म भरलाच नव्हता तर ते काम फोनवर काम करतो आपण. हा ते काम एकदम यशस्वी रीतीनं पार पडलेले. बरं तुम्हाला आता म्हणजे 6,000 मध्ये काय काय करणार तुम्ही? नाही 6,000 मध्ये मी लय मोठा प्लॅन केलेला भावांनो. हो मी एक बंगला घेणार आहे त्याची EMI. एक फोन घेणार आहे त्याची EMI. एक गाडी घेणार आहे त्याची EMI. अशी मिळून मी तशी मिळून मी 3 EMI लगातार भरणार. 2,000 अंबानी मागे टाकणार भाऊ काही दिवस. भावांनो एक दिवस मी अंबानीच्या लेवलला जाईल. मागे टाकेल त्या दिवशी तुम्ही अंबानी लेवल जाईल आणि त्याशी परत तुम्हाला भावांनो एकदम प्रेम तुमचं. त्या दिवशी तुमच्याकडे एक 4 व्हीलर पाहिजे. 2 व्हीलर आले 100%. आता सध्या 2 व्हीलरची EMI चालू आहे. हे EMI फिटले का मी सध्या नाही मी ग्रॅज्युएशन आता कम्प्लीट करणार आहे. 10,000 महिना. 10,000 महिना. मला 10,000 रुपये महिना. तुम्ही 1 वर्ष अजून बीकॉम करा 15,000 नाही आपल्याला 10,000 रुपये महिना. 10,000 महिना फिक्स करायचं. कारण की ती FD पडली पाहिजे. मी माझ्या भविष्याचा पण आता विचार केलेला आहे. मी जेव्हापासून मी आता माझ्या पोरांच्या भविष्याचा पण विचार करून ठेवलेला आहे. आपण तुमच्या भविष्याचा विचार नाही केला. नाही ही गोष्ट तुम्ही लांब ठेवा. कारण की ते कसं आहे माहितीये का आमची पिढी बेरोजगार आलेली. त्याच्यामुळे ते आम्हाला पुढे चालून पैसे कमी तर येत नाही ना. ते आमच्या हात बांधलेले आमच्या हात. तुमच्याकडे अजून एक उपाय मग काय तुम्ही एक लाडकी बायको करा. नाही लाडकी बहीण महिन्याचा. अरे मुख्यमंत्री मी आभार डबल व्यक्त करतो. कारण की आता मी EMI घर घेईन. माझं लग्न होईल.
होईल, बरोबर हा, आहे. लग्न होईल माझं. बेरोजगार राहिलेच नाही ना भाऊ आता. बेरोजगार राहिलोच नाही ना भावांना 6,000 रुपये महिना चालू झालेला आहे. महिना सरकारकडून आणि उलट गव्हर्नमेंट ड्युटी मला. गव्हर्नमेंट ड्युटी. आणि ते वरून त्यांचं लग्न झालं, त्यांच्या बायकोला रेंज 1,500 रुपये महिना. नाही मला गव्हर्नमेंट ड्युटी भावना आता, कारण की आता सरकारकडून मला पैसे चालू झाले. काय ड्युटी करतो तुम्ही? नाही ड्युटी माझं सकाळी झोपायचं आणि दुपारा जेवायचं, दुपारा झोपायचं आणि नंतर मग नंतरचा प्लॅन नंतरचा असतो. ही ड्युटी आम्हाला नाही दिली आम्हाला. नाही ती सगळं आमच्या याच्यातच ड्युटी नाही. ते आमचं काय झालं, सरकारला आमची जी आर्थिक स्थिती होती ती माहिती झाली. निवडलेले लोक आहे, तुरळक लोक निवडलेले आहे सरकारने यांच्यासारखे बेरोजगार मंडळी बेरोजगार असे निवडलेले आहेत. नाही ते कसं झालं माहितीये का, एक दिवस मी चाललो होतो रस्त्याला आणि मी ठोकर लावून पडलो खाली. एका माणसाने मला विचारलं, करतो काय? नाही तू या रस्त्याने चालला का? कारण की या रस्त्याने कोणी जात नाही. मी म्हणलो मी सगळ्यात वेगळ्या रस्त्याने निवडीत राहतो, म्हणून मी आज बेरोजगारच्या रस्त्यावर आहे. तर मग ते म्हणलं अरे बेरोजगारच्या रस्त्यावर, मग त्याला ती गोष्ट कुठेतरी म्हणायला लागली आणि तो मुख्यमंत्रीचा पीए निघाला. त्यांनी मुख्यमंत्रीच्या कानात ती गोष्ट सांगितली, त्याच्यामुळे आज आम्ही इथे. बरं तुम्ही मुख्यमंत्र्याला काय म्हणसाल? नाही मुख्यमंत्र्यांना काय आम्ही इच्छिता? धन्यवाद देतो, आमच्या मनापासून धन्यवाद देतो. आमच्यासारख्या बेरोजगारांना तुम्ही आज इथपर्यंत या लेवलला आणून ठेवलेले, बाहेर इतकी जनता उभी आहे सगळी, खरंच. ती आज बाहेर का आपल्याला आवाज येऊ राहिला. हा ते कानात आवाज माझे पण आला आदित्य भाऊ. बंडू म्हणून राहिली बाई. मला बाहेरून आवाज आला. नाही मला येतोय बंडू भाऊ बेरोजगार बेरोजगार. बोलले, लोक बोलले, ही गोष्ट मी मानतो. बंडू भाई नव्हते, नुसतं बेरोजगार आहे ते. हा ते कारण की आता आम्ही सगळे बेरोजगार मिळून एक संघटना तयार करणार आहे, बेरोजगार संघटना. मग आम्ही ते 6,000 रुपये असे महिन्याला साचून मग त्याच्यात एक अशी मोठी कंपनी डेव्हलप करणार आहे. सगळ्या बेरोजगारांनीच तर तिथे झोपा काढायच्या, बेरोजगारांनी झोपा काढून पैसे कमवले पाहिजे, असं आपल्याला चालू करायचं आता काहीतरी. तुमचे विचार लय मोठे. नाही आमचे विचार मोठे होते तुम्ही त्याच्यामुळे. शाखा बी खोलणार म्हण असं आम्हाला ऐकू आलं, तुम्ही बेरोजगारीच्या शाखा खोलणार हा ना आहे. मग. ऐकून घेऊ शाखेचं काय आहे, त्यांचं नियोजन काय आहे. नाही मग ती शाखा म्हणजे मी तेच बोललो ना तुम्हाला, कंपनी शाखा एकच. कारण की कंपनी म्हणलं का ती 5-50 लोकांच्या अंतरमध्ये येते, शाखा म्हणली तर ती 2-3 लोकांच्या अंतर येते. शाखात जी आहे का ते 1-2 लोक येत असते. आम्ही जे 50-60 लोकांची आमची कंपनी तयार होणार आहे, जी नुसती झोपून आराम करून त्यांची म्हणजे त्यांची मेंटली हेल्थ सगळी हेल्थ चांगली होणार आहे. मग पुढे चालून ते मग पुढे चालून ते त्या पिढीला टच करते. नाही बाहेरून आवाज येते मला, तुमचे कोणतरी आवाज येते, लाडका भाऊ भाडीको म्हणजे. नाही असा आवाज नाही देणार कोणी, बरोबर. असा आवाज कोणी देणार कारण की आम्ही बेरोजगार आहे. बेरोजगार आहे पण ते कोणी शिवाय देऊ लागले. तुमचे पप्पा आहे का बाहेर? नाही कोण नाही आपल्या, कारण की मला कोणी भाव देत नाही तसं. बरं तुम्ही बेरोजगार. आम्ही बेरोजगार आहे त्याच्यामुळे. तुमचा किमती वेळ आहे, आम्ही थोडासा घेऊ इच्छितो. नाही तसं वेळ आपल्याकडे बघतो. तुमच्याकडे आज तुम्हाला आज पुढे जायचं नाही असेल. पुढचा प्रश्न आपले येऊ होते महेंद्र. बरं तुम्ही ते लाडका भाऊचा भरला फॉर्म कसा भरला? नाही लाडका भाऊच्या योजनेत मला लागली 12ची मार्क मेमो लागला. ते 12ची मार्क मेमो माझ्याकडे लय दिवसापासून होता, जपून ठेवला होता. मी रोज देवाला त्याची पूजा करीत होतो. मला माहित होतं की एक दिवस हा 12वीचा मार्क मेमो माझं आयुष्य घडविला. ती सीता तशी पडली. तुम्हाला मला एक सांगा, तुम्हाला 12वी मार्क किती होते? 12वीला मार्क ते नका विचारू तुम्ही, कारण की ते विचारले ना मला माझे घरच्याचं ध्यान येतं, लय मारलं होतं. पण तुम्हाला आज ते 5 झाले होते, मला 6,000 अभिमानी. यांचे स्ट्रगल इतके Struggle आहे. स्ट्रगल Life मध्ये लय आहे. struggle. एक घंट्याचा व्हिडिओ जर बनवला तर तुम्हाला समजणार नाही. हा लय स्ट्रगल आहे आमचा, लय स्ट्रगल. आम्ही काय नाही केलं. माझा जन्म झाला तेव्हा मी छोटा होतो मी. 1 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी एक आणलं काय वरकेने वरकीने घालल्या आम्ही, साक्षात वरकीने घालल्या होत्या. पण वरकीने घालल्या तेव्हापासून आमचं मुळच गेलं कामावरून, मग आम्ही बेरोजगार झालो. त्यांच्या लाईफ मध्ये ते असे इल्लक होते, आता ती ईद आली. लय स्ट्रगल. इतके होते ते इतके झाले ते. जेव्हा मी छोटो होतो तेव्हा मला गाडी येत नव्हती. आता मी लोकांच्या गाड्या घेऊन जातो, घंटा येत नाही. हे बरोबर आहे. मग ते Struggle येते लाईफ मध्ये. नाही स्ट्रगल ते बरोबर होतं. लहान होतं त्यांना गाडी येत नव्हती. आता ते लोकांची गाडी घेऊन जाते, लोक घोडे लावतात घोडे मग लावतात. पण भाऊ 1 घंटा येत नाही. ते लहान होते त्यांचे पाय पुरत नव्हते, आता ते मोठे त्यांचे पाय पुरत पाय फोडायला लागले. स्ट्रगल स्ट्रगल आहे आमचं. लय मोठं लय struggle. मोठं स्ट्रगल आहे. आणि मी तुम्हाला एकच सांगतो, लाडक्या भाऊची योजनेची लवकरात लवकर लाभार्थी बनून जातो मी. हा पण तुम्ही ते लाडू योजनेचे पहिले लाभार्थी, तुम्हाला कसं पाहिले लाभार्थी. नाही ही गोष्ट तुम्ही बोलले पॉईंटची. नाही त्या गोष्टीनं आम्ही ना आता तुम्हाला प्लॅन सांगितलंच मी काय करणार आहे. आणि इथून पुढे आमचे प्लॅन असे आमच्या डोक्यात फास्ट आहे, कारण की आम्ही इतके दिवस आराम करीत आलेलो. आता आमच्या डोक्यात असे प्लॅन निसते. त्या दिवशी मी झोपीत होतो,
मला प्लॅन यायला लागले. म्हणलं हे प्लॅन करायचा, तो प्लॅन करायचा, तो पण मी म्हणलं डोक्याचा वापर केलाच नाही त्यांनी डोक्याचा आपण. वापर कधीच केलेला कारण की नाही. आता एकदमच वापर केला म्हणलं डोकं त्यांचं फास्ट फास्ट चालला आणि एकदम खरोखर फास्ट चालायला लागले. मी त्या दिवशी बटाट्याची भाजी खाल्ली साक्षात. साक्षात साक्षात बटाट्याची भाजी खाल्ली, तांदूळवरून डायरेक्ट बटाट्यावर आली. बटाट्यावर आलो. कारण की का माहितीये, घरच्या सुद्धा मला लाडाने खाऊ घातलं. दोन घास खाऊ घातले. दोन घास. कारण की त्यांना आणि रोज समजलं रोज बाकीच नाही, भाजी. त्यांना समजलं लाडका भाऊ फक्त भाडगाव नसतं राहत, हा, त्यांना पेमेंट पण मिळतं. हो बरोबर आहे. ते फक्त शिंदे साहेबांनी सांगितलं. शिंदे साहेबांनी सांगितलं ते विचार फक्त शिंदे मला अक्षरशः 2 दिवसाची बाजरी भाकराची तोंड फेकून मारत होते. आज मी बघितलो तुम्ही पांड्या भाऊची हालपा आज म्हणजे गेलो तुम्ही- बघायला पांड्या भाऊची आज तुम्ही शिंदे साहेब आज आज मी तेलाची पोळी खाल्लेली आहे, साक्षरता तेलाची पोळी. कोणाची अरे बा. तेल पहिले जिंदगीत पहिलेच त्याने तेल बघितलेले आहे. मग तेलाची पोळी खाल्ली, त्यासोबत बटाट्याची चटणी, चहा तुम्ही आज दुधाचा भेटला समजा. दुधाची. अरे चहा म्हशीच्या पिवळ दुधाची चहा मला आज भेटलेली आहे. आणि ती पण वरून साईड टाकून दिलेली होती. मी तुम्हाला एक सांगतो, शिंदे साहेबांवर आज त्यांचे पाय धरा. बस, काय वादा अरे बघा, लय struggle. आता तुम्हाला पुढचा प्रश्न हे विचारते. लास्ट प्रश्न शेवटचा प्रश्न जास्त कारण काही की नाही. त्यांचा वेळ लय किमती आहे, त्यांचा वेळ इतका किमती आहे. नाही तसा वेळ किमती नाही मला. नाही तुम्ही मोठे हा, आता मोठं पत्र केलेलं मी. आता मोठे पद आलेले बरोबर, त्यांना. बरोबर. आता मला त्या दिवशी मला फोन वाजत होता, पण मी उचलला नाही. कारण की आपण प्रोग्राम मध्ये असताना मी तुम्हाला विनंती करतो, प्रोग्राम मध्ये असताना फोन नाही उचलायची कधीच कोणाची, करायची पण नाही. ते हे होतं. बरं मी काय म्हणतो मग आता चला भेटू नंतर. हा, ओके ओके. चांगला लाभ घ्या. फोन मला फोन येतो पण असतो रे फक्त नाही फोन. फोन येत होता का? हा बघा केव्हाचा बरोबर. फोन येतो कार्यक्रम मध्ये फोन नको करू. आज तुम्हाला बोललो मी कार्यक्रम मध्ये फोन ते कसं आमचं पण Silent असतो. आता मोठ्या व्यक्तीच फोन येते. शूटरचा फोन होता आपल्या. हॅलो, अरे तुला किती वेळ सांगितलंय कार्यक्रमामध्ये फोन न करतो, आपल्याकडे बंडू भाऊ आले होते. बंड्या बोलतो बंड्या. बेरोजगार. बंडू भाऊ बेरोजगार. मग हा ते लाभार्थीचे फॉर्म भरलेत ना त्यांनी, झाले नाही शिवशी 7 महिने चालू होणार आहे. काय काय? कॅन्सल झालं म्हणे ते. Cancel झाला? अरे, गीतेच्या इकडे कॅन्सल झालं म्हणते. चला, वर निघा. झालं तुमचं. निघत